मित्रांनो, MHCET 2026 या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण CETचा सिलेबस 0 to 100% पर्यंत कसा संपवायचा, त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स काय आहेत, त्यासोबतच 95 प्लस पर्सेंटाइल एक्झाममध्ये कसे घ्यायचे, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस कसा कव्हर करायचा, एक्झाममध्ये 95 प्लस पर्सेंटेज कसे घ्यायचे, गाईडन्स कसं प्रोव्हाईड केलं जाईल, कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं घेतलं जाईल, या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता महाराष्ट्र CETच्या आपल्याकडे वेगवेगळ्या एक्झामचे कोर्सेस आहेत, जसं की MH नर्सिंग CET, PCM CET, PCB CET, नीट, JEE यामध्ये मेन्स प्लस ॲडव्हान्स असेल. आणि PCM CET, PCB CET याचे जे एक्झाम 2 वेळेस होणार आहेत, तर त्याचे दोन्ही वेळेसचे आपल्याकडे कोर्सेस आपल्याकडे आहेत. आता मित्रांनो, 2026 ची जी एक्झाम आहे, ती खूप कॉम्पिटिटिव्ह आहे, कारण बरेचसे स्टुडंट्स आता अवेअर झालेत एक्झामबद्दल. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढतीये, अवेअरनेस वाढल्यामुळे कॉम्पिटिशन देखील तितकीच वाढतीये. आता तुम्हाला एक व्यवस्थित गाईडन्स लागेल. कुठलीही एक्झाम क्रॅक करायची असेल, तर तुम्हाला परफेक्ट गाईडन्स असेल, तर तुम्ही ती एक्झाम इझिली क्रॅक करू शकाल. निअरली दिवसातून जर तुम्ही 5 ते 6 जरी तास दिलात, तरी तो सफिशियंट आहे तुम्हाला 95 प्लस पर्सेंटेज एक्झाममध्ये मार्क्स घेण्यासाठी. आता हीच खरी टाईम आहे, जेव्हा तुम्ही एक्झामचा सिलेबस तुम्ही कव्हर करायला सुरुवात करू शकता. आणि या सगळ्या रिझन्समुळे आम्ही नवीन बॅच सुरू करतोय 1 जानेवारीपासून, नवीन वर्षापासून. तर नवीन वर्षाची सुरुवात आपली बॅच जॉइन करून तुम्ही करू शकता. यामध्ये MH नर्सिंग CETचा कोर्स आहे, PCM CETचा आहे, PCB CETचा, नीट, JEE हे सगळे कोर्सेस आपल्याकडे आहेत. आता हे जे सगळे एंट्रन्स एक्झामचे जे मेजर एंट्रन्स एक्झाम आहेत, तर या सगळ्या एक्झामची तयारी आपल्या एका प्लॅटफॉर्मवरती करून दिली जाते. आता तुम्ही हा कोर्स का जॉइन केला पाहिजे? तर आपल्या कोर्समध्ये आपण प्रत्येक चॅप्टर बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत शिकवतो. त्यानंतर त्याचे MCQ सॉल्व्ह करतो. रिव्हिजन होतं एकदा. त्यानंतर क्रॅश कोर्स देखील दिला जातो तुम्हाला यामध्येच. आता जे सगळं आपण सिलेबस कव्हर करतो, तर NCERT प्लस बोर्ड प्लस CET फोकस टीचिंग असते. यामध्ये स्मार्ट काही ट्रिक्स आणि शॉर्टकट्स दिले जातात तुम्हाला. आणि जे सगळं एक्झामचं प्रिपरेशन आहे, ते एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. त्यामुळे प्रत्येक एक्झामच्या आपल्याकडे कोर्सेस हे वेगवेगळे आहेत, कारण प्रत्येक एक्झामचा सिलेबस वेगळा आहे, एक्झाम पॅटर्न वेगळा आहे, एक्झाम लेव्हल वेगळी आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि त्यासाठी आपल्याकडे एक एक्सपिरियन्स टीम आहे. फिजिक्ससाठी सुहेब सर आहेत, केमिस्ट्रीसाठी सोहेल सर आहेत, बायोलॉजीसाठी स्नेहल मॅम आहेत, नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी मी स्वतः आहे, इंग्लिशसाठी सोफिया मॅम आहेत आणि मॅथेमॅटिक्स या सब्जेक्टसाठी साक्षी मॅम आहेत. आता ही जी सगळी फॅकल्टी आहे, ती खूप एक्सपिरियन्स आहे. आपल्या लास्ट इयरचा रेकॉर्ड देखील खूप चांगला आहे. आपल्या बॅचेसचे बरेचसे विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागलेत, महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसमध्ये लागलेले आहेत, IIT कॉलेजेसमध्ये लागले आहेत. सो आपलं छान रेकॉर्ड सुद्धा आहे. आता मित्रांनो, आपली जी मेथोडॉलॉजी आहे टीचिंगची, कारण शिकवण्याची मेथड ही खूप वेगळी पाहिजे, एकदम सिंपल पाहिजे आणि क्लिअर समजलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप लर्निंग असती, रेग्युलर डाउट सॉल्व्हिंग होतं, कारण लाईव्ह लेक्चरमध्ये रोज आपलं डाउट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा होतं. प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं जातं, की तुम्हाला कन्सेप्ट कळाली आहे का? नसेल समजली, तर परत एकदा कन्सेप्ट समजावून देखील दिली जाते. आता आपल्या या बॅचमध्ये काय-काय असेल? तर MCQ क्वेशन प्रॅक्टिस असेल, तुमची तयारी कितपर्यंत झाली हे चेक करण्यासाठी वीकली टेस्ट असतील, त्याचं एनालिसिस केलं जाईल. एक्झाममध्ये प्रश्न कशा टाइपचे येतात हे चेक करण्यासाठी PYQs क्वेशन सॉल्व्ह केले जातात. रिव्हिजन सेशन्स असतात कंटिन्युअस आपले. त्यासोबतच एक्झाम स्ट्रॅटेजी गाईडन्स देखील दिलं जातं. आता ही जी बॅच आहेत आपल्या 12th जे स्टुडंट्स देत आहेत, तर ते स्टुडंट्स देऊ शकतात
11वीचे स्टुडंट्स येऊ शकतात, जॉइन करू शकतात. 12वी पास स्टुडंट्स जॉइन करू शकतात. रिपीटर्स देखील ही बॅच जॉइन करू शकतात आणि मेन म्हणजे ज्यांना सीईटी, नीट, जेईई या एक्झाम सिरियसली अटेम्प्ट करायच्या आहेत, तर ते स्टुडंट्स ही बॅच नक्कीच जॉइन करा. तुमच्या करिअरला शेप मिळेल. आता ही नवीन लाईव्ह बॅच आपल्या 1 जानेवारी पासून सुरू होते. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील, तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्स जॉइन करायचा असेल, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, ओपन करा. त्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साइडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल. तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होते. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मी इथे स्क्रीनवरती नंबर दिला आहे. त्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आता जर तुम्ही हा कोर्स जॉइन केला तर माझी गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाममध्ये 95+ पर्सेंटेज नक्कीच पडतील. कारण आपली स्ट्रॅटेजीच तशी आपण डिफाईन केलेली आहे, स्ट्रक्चर केलेली आहे. आता मित्रांनो, जी नवीन वर्षाची सुरुवात आहे ती राईट डायरेक्शननी करा. तुमचे ड्रीम्स जे आहेत ते अचीव्ह करायचे असतील, तर आपली बॅच नक्कीच जॉइन करा. कारण इथे आपण स्मार्टली स्टडी करतो आणि तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी मदत करतो. आता ती बॅच 1 जानेवारीपासून सुरू होते, तर नक्कीच जॉइन करा. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील, तर व्हिडिओ कॉल कमेंट करा आणि वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट थिंग मला कमेंट करून सांगा, की तुम्ही कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, म्हणजे मला त्यावरती व्हिडिओ आणता येतील. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.